वागतायत ते सगळं भुवनेश्वरी मॅडम करतायत। अगं पण अक्षरा, आधिपतींनी आई विरुद्ध थोडा तरी स्टँड घ्यायला हवाय ना ग। ते काहीच बोलत नाहीत त्यांच्या विरुद्ध। या गोष्टीचा राग आहे बाबांना। आणि तुला बाबांचा स्वभाव माहिती आहे अक्षरा, एकदा त्यांच्या मनात कोणाविषयी राग निर्माण झाला ना, तो सहजासहजी जात नाही ग बाळा। पण मी तेच म्हणते नाही, तुम्ही अधिपतींवर नका नाराज हो, त्यांची काहीच चूक नाही यामध्ये। हे बघ अक्षरा, आता हे जे काही झालंय ना, ते नाही ना बदलू शकत आपण आता एक करू शकतो की इथून पुढे असं काही घडणार नाही याची काळजी घेऊयात आपण, हो ना? आणि थोडा वेळ गेला ना की सगळं नीट होईल, म्हणजे तुझ्या बाबांचाही राग थोडा शांत होईल। काळजी करू नकोस तू। मी 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 समजून सांगते ना बाबांना, हां? आणि अक्षू, मला माहिती आहे ग, तू कितीही नाही म्हणालीस, तू दाखवत नसलीस तरी तूही कुठेतरी आतून हर्ट झाली आहेस ना। तुलाही थोडासा राग आलाय ना त्या लोकांचा। नको विचार करूस ग, तू फक्त ना तुझ्या संसाराचा, बाळाचा विचार कर आणि काढून टाक हे सगळं मनातनं। माफ कर बाळा त्यांना। मी त्यांना माफ करण्याचा प्रश्नच येत नाही। त्यांच्याविषयी माझ्या मनात काहीच राग नाही। नाही नाही, अधिपतींविषयी नाही म्हणत आहे मी, पण घरच्यांविषयी असतो ना ग, मनात राग असतो। फक्त भुवनेश्वरी मॅडमचा प्रॉब्लेम आहे आणि तो राहणार आहे। खूप चुकीचं वागतात त्या। तुला एक सांगू का अक्षरा, तुला जर तुझा संसार, तुझा नवरा परत मिळवायचा असेल ना, तर तू बाकी कुठलाही विचार करू नयेस। आपल्या संसाराचा, आपल्या नवऱ्याचा विचार कर फक्त। आणखी एक सांगते अक्षरा, आपल्याला फक्त आपल्या नवऱ्याचा विचार करून चालणार नाही का। नवरा हवा असेल तर त्याचं अख्खं कुटुंबही स्वीकारावंच लागतं। आता अधिपतींनी भुवनेश्वरी मॅडमचा आई म्हणून जर स्वीकार केलाच असेल तर तुलाही त्यांचा स्वीकार करावाच लागणार आहे। त्याच्याशिवाय तुझा संसार होणं शक्य नाहीये बाळा। मला सांग अक्षरा, तुझ्या मनाची तयारी आहे का त्यांच्या आईसहित अधिपतींचा स्वीकार करण्याची? अक्षरा, मला विचारशील तर तुला त्यांच्या आईसहित त्यांचा स्वीकार करावा लागेल। त्याला काहीही पर्याय नाहीये। आणि तरच तुमचा संसार सुखी आणि आनंदी होऊ शकतो। कारण अधिपती भुवनेश्वरी मॅडमना सोडून काहीच करू शकणार नाहीत, हे आता आपल्याला स्पष्ट झालंय अगं। त्यामुळे आता तुझा संसार परत मिळवण्यासाठी तुला जे काही करता येईल ना, ते तू सगळं कर। आणि अक्षरा, आम्ही खरंच तुला सांगतो, आई वडील म्हणून आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत। तुझा जो काही निर्णय असेल ना, त्याच्या पाठीशी आम्ही आहोत बाळ। आणि आपल्या सगळ्यांना अक्षराची काळजी आहे म्हणून मी फक्त बोललो। तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका। माझा हेतू फक्त इतकाच आहे की जिथे अक्षराला रिस्पेक्ट मिळत नाहीये तिथे तिने जाऊ नये। बाबा, तुम्हाला कदाचित वाटेल की मी अचानक हे असं का बोलतो, पण मला अधिपती खरंच खूप विचित्र वाटले हो। त्यांच्याशी संसार करणं हा खरंच खूप मोठा टास्क आहे अक्षरासाठी। अरे पण त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर। हो, पण मग तो असा का वागतो तिच्याशी? आता भांडण झालंय म्हणून। बाबा, भांडण जर सतत होत राहिलं ना तर ती कधीच खुश नाही राहू शकणार। तिच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो ती घेईल। लग्नाच्या वेळेला खूप घाई केली रे आम्ही तिच्या। मला जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं म्हणून मी तिला प्रेशराईज करत होतो लग्नासाठी। आता तसं काहीच करणार नाही मी। आता तिला वेळ देणार मी। मला आता काम आहेत, आपण नंतर बोलूया। काम मलाही येत ओमकार, पण आपण काहीतरी ठरवलं पाहिजे ना। लग्नाला 5 वर्ष होत आली आपल्या। माझे आई बाबा मला सारखं विचारतात तुमच्या घरचा पाळणा कधी हलणार म्हणून। आत्ताही आले होते ते घरी, फिरून फिरून तोच विषय बोलतात ते। मी सारखं सारखं काय उत्तर देऊ त्यांना? त्यांना वाटतं आपलं पटत नाही, आपली सारखी भांडणं होत आहेत म्हणून त्यांना वाटतं आपण बाळाचा सिरियसली विचार करत नाहीये। अगं मग तू त्यांना सांगायचंच ना असं काहीच नाहीये म्हणून। गेले कित्येक दिवस झालं मी तेच सांगते त्यांना, आमचा संसार सुखाचा चाललाय, आपण दोघं आनंदात आहे हे सांगितल्यावर आई म्हणते मग बाळाचा विचार का नाही करत? ज्या त्या गोष्टी त्या वयात झाल्या पाहिजेत। आणि मलाही आईचं म्हणणं पटतं। आता आपण प्लॅनिंग वगैरे नको करायला, आपण बाळाचा सिरियसली विचार करू। अगं पण बाळाला जन्माला घालायचं म्हणजे आपण फायनान्शियली प्रिपेअर असायला हवं। आता लोन आहे, किती सारे हफ्ते बाकी आहेत आणि त्यात बाळाचा विचार म्हणजे। मग कधी विचार करायचा? ओंकार, मला खरंच बाळ हवंय। हे बघ शिवानी, मलाही बाळ हवंय, पण तू टेन्शन घेऊ नकोस। आपण घरी गेल्यावर बोलूया विषयावर। असंच म्हणतोस तू नेहमी, आणि घरी आल्यावर विषय सुद्धा काढत नाही। ओंकार, मला कंटाळा आलाय तुझ्या अशा वागण्याचा। आणि माझेच आई बाबा नाही, तुझे आई बाबा सुद्धा मला हाच प्रश्न विचारतात।
त्यांना वाटतं आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. ताई आली का ताई 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 करत? हा, जरा दम घे आणि सांग काय झालं. त्या पोराच्या आई बापानं तक्रार केली काय? अगं नाही की ताई, त्यांनी काय तक्रार बिक्रार केली नाही. का अजून पैसे पाहिजेत काय त्यांना? या अशा लोकांना एकदा का पैसे दाखवले की त्यांच्या अपेक्षा वाढायच लागतात. अगं ताई, मी त्यासनी अजून पैसे वाढवून देत होते, पण त्यांनी घेतलेच नाही ग. का नाही घेतले पैसे आणि का नाही केली तक्रार? कारण अधिपतींनी त्यासनी सांगितलंय का तक्रार करू नका म्हणून. आता ते काय आपलं ऐकत नाहीत ताई. त्यांचं म्हणणं काय आहे का धाकलं सरकार जे म्हणतील ते आम्ही करू. अधिपती त्यांना भेटून आले हे ठाव आहे आम्हासनी, पण तू तुझ्या भाषेत सांगायचं ना हो त्या पोराच्या आई बापाला. ताई समध्या भाषेत मी समजावलं, पण त्यांनी काय ऐकलंच नाही. त्यांचं म्हणणं का धाकलं सरकार जे म्हणतील तीच आमची पूर्व दिशा. ताई आता आपण किती बी ठरवलं का नाही तरी मास्तरनी विरुद्ध आपण काहीच करू शकत नाही बघ. ताई आता आपण तिच्या विरुद्ध काय बी करू शकत नाही. तिच्या भोवती कवच असल्यासारखे बघा अधिपती, समजा तिच्या बाजूनच करायल्यात. ती मास्तरीन जरी या घरातून गेली असली का नाही ताई, तरी ती अजून त्यांच्या मनातून गेलीच नाही. हे चांगलंच ठाव आहे आम्हाला. बघ की ताई, ती मास्तरीन ना अधिपतींची चौकशी करती ना त्यांच्याशी बोलती ना त्यांची काळजी घेती, तरी बी अधिपती तिच्यासाठी केवढं काय काय करतात ग. ताई अगं काय गरज होती अधिपतीसनी त्या पोराच्या आई बापासमोर हात पसरायची. आपण केवढं काय काय जुळवून आणलं होतं ताई. गेली असती ती पाराच्या भावात जर तक्रार केली असती तर तिच्या विरुद्ध. ताई अगं अधिपती त्यांच्याकडे गेल्यामुळे आपल्या प्रयत्नांवर पाणी फेरलं ग. आता ते काय तक्रार बिक्रार करणार नाहीत बघ. ठीक आहे,